ऑफिसमधील प्रेम भाग 14. ऑफिसचा फॅमिली डे आणि नात्यांचा सुंदर उत्सव. ऑफिसमध्ये सोमवारची सकाळ. सगळे आपापल्या कामात व्यस्त होते. तेवढ्यात सर्व कर्मचाऱ्यांना एक ईमेल आला. या शनिवारी कंपनीत फॅमिली डे आयोजित करण्यात येत आहे. प्रत्येक कर्मचारी आपल्या कुटुंबासोबत सहभागी होऊ शकतो. ईशा आनंदाने म्हणाली, यावेळी माझे आई बाबा पहिल्यांदाच ऑफिसमध्ये येणार आहेत. समर्थही हसत म्हणाला, माझी छोटी बहीण तर आधीपासूनच उत्सुक आहे. अन्वीने आर्यवीरकडे पाहिलं. दोघांच्या नजरा भिडल्या. आर्यवीर हसत म्हणाले, यावेळी आपण दोन्ही घरांना एकत्र घेऊन येऊया. अन्वीच्या चेहऱ्यावर आनंद खुलला. हो, किती छान कल्पना आहे. शनिवारची सकाळ. ऑफिस आज वेगळंच दिसत होतं. प्रवेशद्वारावर रंगीत फुलांची सजावट, रांगोळी, फुगे आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर उत्साह. सगळेच आपल्या कुटुंबासोबत येत होते. थोड्याच वेळात आर्यवीर, काकू, अन्वी, शरद आणि मृणाल एकत्र ऑफिसमध्ये पोहोचले. संपूर्ण टीमने त्यांचं हसत स्वागत केलं. ईशा धावत आली. काकू, तुम्हाला भेटून खूप आनंद झाला. काकूंनी तिच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवला. आम्हालाही. ऑफिसच्या एका भागात छोटंसं प्रदर्शन लावलं होतं. प्रत्येक टीमने केलेले प्रोजेक्ट्स, फोटो आणि आठवणी भिंतीवर लावल्या होत्या. अन्वी एका फ्रेमसमोर थांबली. त्यात तिच्या ऑफिसमधल्या पहिल्या दिवसाचा फोटो होता. ती हसली. मी तेव्हा किती घाबरले होते. आर्यवीर मिश्किलपणे म्हणाले, आणि आज सगळ्यांना मार्गदर्शन करतेस. शरद ते फोटो पाहत म्हणाले, आपली मुलगी किती पुढे आली आहे. काकू लगेच म्हणाल्या, आपली मुलगी? शरद हसले. हो, आपली. अन्वीच्या डोळ्यात पुन्हा आनंद दाटून आला. यानंतर छोट्या छोट्या खेळांची सुरुवात झाली. आई बाबा आणि मुलं, जोडीदारांविषयी मजेशीर प्रश्न, टीम गेम्स, सगळे मनापासून सहभागी झाले. एक खेळ होता, तुमच्या जोडीदाराबद्दल किती माहिती आहे. अन्वी आणि आर्यवीर स्टेजवर आले. सूत्रसंचालकांनी विचारलं, आर्यवीर, अन्वीला सर्वात जास्त कोणता ऋतू आवडतो? क्षणाचाही विचार न करता ते म्हणाले, पावसाळा. का? कारण ती म्हणते, पावसात प्रत्येक आठवण आणखी सुंदर वाटते. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. आता प्रश्न अन्वीसाठी होता. आर्यवीर तणावात असले की त्यांना कोणती गोष्ट शांत करते? अन्वी हसली. गरम चहा आणि 5 मिनिटं शांत बसणं. सूत्रसंचालक हसले. बरोबर, दोघांनी तो खेळ सहज जिंकला. दुपारी सर्वजण एकत्र जेवायला बसले. कंपनीने पारंपरिक जेवणाची व्यवस्था केली होती. मोठ्या टेबलावर सगळे एकत्र बसले. वेदांत हसत म्हणाला, सर, आज ऑफिसपेक्षा घरचं वातावरण वाटतंय. आर्यवीर म्हणाले, कारण काम करणारे सहकारी जेव्हा एकमेकांच्या कुटुंबांना ओळखतात तेव्हा ऑफिस ही एका मोठ्या कुटुंबासारखं होतं. जेवणानंतर संचालकांनी सर्वांना स्टेज समोर बोलावलं. ते म्हणाले, आज मला एक गोष्ट सांगायची आहे. आपण चांगली कंपनी फक्त प्रोजेक्ट्समुळे बनवत नाही, ती बनते एकमेकांची काळजी घेणाऱ्या माणसांमुळे. मग त्यांनी अन्वी आणि आर्यवीरला स्टेजवर बोलावलं. या दोघांकडून आपण एक सुंदर गोष्ट शिकलो. व्यावसायिक यश आणि वैयक्तिक आयुष्य दोन्ही एकमेकांचा आदर ठेवूनही सुंदरपणे जगता येतं. संपूर्ण सभागृह टाळ्यांनी दुमदुमून गेलं. कार्यक्रम संपत आला. सगळे फोटो काढत होते. ईशाने म्हटलं, एक फॅमिली फोटो हवा. सगळे एकत्र उभे राहिले. काकू, शरद, मृणाल, आर्यवीर, अन्वी, ईशा, समर्थ, वेदांत आणि संपूर्ण टीम. कॅमेऱ्याचा फ्लॅश चमकला. त्या एका फोटोमध्ये फक्त चेहरे नव्हते, तर विश्वास, आपुलकी आणि प्रेम जपणारं एक मोठं कुटुंब होतं. घरी परतताना अन्वी शांत होती. आर्यवीरने विचारलं, काय विचार करते आहेस? ती हसली. ऑफिसमध्ये आले तेव्हा मला वाटलं होतं मला फक्त एक नोकरी मिळाली आहे, पण आज जाणवलं मला एक कुटुंब मिळालं. आर्यवीरने तिचा हात अलगद हातात घेतला. आणि मला तुझ्यासोबत प्रत्येक दिवस जगण्याची एक नवी कारण मिळालं आहे. अन्वी त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून हसली. कार पुढे निघाली. संध्याकाळच्या मावळत्या सूर्यप्रकाशात त्यांच्या प्रेमकथेचा प्रवास ही नव्या आठवणींनी उजळत पुढे चालला होता.
फॅमिली डेच्या काही दिवसांनी आर्यवीर आणि अन्वी त्यांच्या लग्नाचा पहिला वर्धापन दिन जवळ आल्याची जाणीव करतील. दोघेही एकमेकांसाठी गुपचूप सरप्राईजची तयारी सुरू करतील. या तयारीत प्रेम, आठवणी आणि आयुष्यभराची साथ यांचं आणखी एक सुंदर पान उलगडेल. पहिल्या वर्धापन दिनाची चाहूल, फॅमिली डेचा आनंद अजूनही सगळ्यांच्या मनात ताजा होता. ऑफिसमध्ये त्या दिवसाचे फोटो प्रत्येकाच्या डेस्कटॉपवर झळकत होते. ईशा रोज एखादा फोटो पाहून हसायची. समर्थ अजूनही खेळांमधल्या मजेशीर क्षणांची आठवण काढायचा. आणि अन्वी, ती जेव्हा जेव्हा त्या ग्रुप फोटोवर नजर टाकायची तेव्हा तिच्या चेहऱ्यावर नकळत एक गोड हसू उमटायचं. कारण त्या एका फोटोमध्ये तिचं संपूर्ण जग सामावलं होतं. त्या संध्याकाळी घरी आल्यावर अन्वी कपाट आवरत होती. तेवढ्यात तिच्या हातात लग्नाचा सुंदर फोटो अल्बम आला. ती सोफ्यावर बसली. एक एक पान उलटत होती. मेहंदी, हळद, लग्न मंडप, पहिलं हसू, पहिली नजर, सगळ्या आठवणी पुन्हा जिवंत झाल्या. तेवढ्यात आर्यवीर आले. काय बघते आहेस? अन्वीने अल्बम त्यांच्या हातात दिला. आपलं लग्न. दोघं एकत्र बसून फोटो पाहू लागले. एका फोटोमध्ये आर्यवीर अन्वीकडे हसत पाहत होते. अन्वीने मिश्किलपणे विचारलं, त्या दिवशी इतकं हसत का होतात? आर्यवीरही हसले. कारण त्या दिवशी मला माझं आयुष्यभराचं सुख मिळालं. अन्वी लाजली. आणि मी? तू काय विचार करत होतीस? ती हलक्या आवाजात म्हणाली, मी देवाला एकच प्रार्थना करत होते, ही साथ आयुष्यभर अशीच राहू दे. त्याचवेळी अल्बमच्या शेवटच्या पानातून एक छोटंसं कार्ड खाली पडलं. अन्वीने ते उचललं. त्यावर लग्नाची तारीख लिहिली होती. ती तारीख पाहताच ती म्हणाली, अरे काय झालं? आपल्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाला फक्त 10 दिवस उरले आहेत. दोघे काही क्षण एकमेकांकडे पाहत राहिले. वेळ किती पटकन निघून गेला होता. त्या रात्री अन्वी झोपली, पण आर्यवीर मात्र जागे होते. त्यांनी मोबाईलमध्ये कॅलेंडर उघडलं. वर्धापन दिनाच्या तारखेवर एक छोटासा तारा काढला. ते मनातच म्हणाले, यावेळी तुला आयुष्यभर लक्षात राहील असा दिवस द्यायचा. दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये अन्वी कॉफी घेत उभी होती. ईशा तिच्या जवळ आली. काय गो, इतकी विचारात? अन्वी हसली. आमच्या लग्नाचा पहिला वाढदिवस जवळ आलाय. ईशा आनंदाने म्हणाली. वा, मग प्लॅन काय? अन्वी हसत म्हणाली. अजून काही ठरवलं नाही, पण तिच्या मनात मात्र एक गुपित तयार होत होतं. यावेळी सरप्राईज मी देणार. दुसरीकडे समर्थ आर्यवीरसोबत कॅफेटेरियामध्ये बसला होता. सर, काहीतरी प्लॅन करताय ना? आर्यवीर हसले. इतकं स्पष्ट दिसतंय. हो, मदत हवी असेल तर सांगा. आर्यवीर हलकसं हसले. यावेळी सगळं अगदी मनापासून करायचं आहे. पुढचे काही दिवस दोघेही एकमेकांपासून आपापली तयारी लपवत होते. अन्वी ऑनलाईन काहीतरी पाहत होती. आर्यवीर जवळ आले की ती लगेच स्क्रीन बंद करायची. आर्यवीर कुणाशी तरी फोनवर हळू आवाजात बोलत होते. अन्वी आली की ते हळूच विषय बदलायचे. दोघांनाही वाटत होतं, माझं गुपित दुसऱ्याला कळता कामा नये. एका संध्याकाळी घरी चहा पिताना काकूंनी दोघांकडे पाहिलं. आजकाल तुम्ही दोघं खूप गुपचूप बोलताय. अन्वी आणि आर्यवीर एकमेकांकडे पाहू लागले. काही नाही, दोघं एकाच वेळी म्हणाले. काकू मोठ्याने हसू लागल्या. लग्नाला 1 वर्ष झालं, पण सरप्राईज लपवताना दोघांचे चेहरे अजूनही सारखेच होतात. दोघेही लाजून हसू लागले. त्या रात्री बाल्कनीत उभं राहून अन्वी आकाशाकडे पाहत होती. आर्यवीर तिच्या शेजारी येऊन उभे राहिले. काय विचार करते आहेस? ती हसली. काही नाही. खरंच? हो. आर्यवीरही हसले. मलाही काही नाही. दोघांना माहीत होतं, दोघेही खोटं बोलत आहेत, पण त्या गोड गुपितामध्येही एक वेगळीच मजा होती. गार वारा वाहत होता. चंद्र शांतपणे चमकत होता आणि त्यांच्या मनात पहिल्या वर्धापन दिनाची सुंदर चाहूल अलगद उमलत होती. अन्वी आणि आर्यवीर दोघेही आपापल्या सरप्राईजची तयारी अधिक जोरात करतील. अन्वी स्वतःच्या हाताने आर्यवीरसाठी एक खास भेट तयार करेल, तर आर्यवीर त्यांच्या प्रेमकथेची प्रत्येक आठवण जिवंत करणाऱ्या एका अनोख्या संध्याकाळची योजना आखतील. त्यांच्या नकळत काकू या दोघांच्या गोड गुपितांच्या साक्षीदार बनतील. 2 सरप्राईज, एकच प्रेम.
पहिल्या वर्धापन दिनाला आता फक्त एक आठवडा उरला होता. घरात सगळं नेहमीसारखं दिसत होतं, पण प्रत्येकाच्या मनात काही ना काही गुपित होतं. आर्यवीर त्यांच्या सरप्राईजच्या तयारीत होते, अन्वी तिच्या भेटीच्या तयारीत होती आणि काकू या दोघांच्या गोड गुपितांच्या शांत साक्षीदार होत्या. त्या दिवशी ऑफिसमध्ये दुपारच्या जेवणानंतर अन्वीने ईशाला हळूच विचारलं, आज संध्याकाळी थोडा वेळ मिळेल का? का ग? एक काम आहे. ईशा हसली. सरप्राईज? अन्वीने हलकंसं मान डोलावली. हो. ऑफिस सुटल्यानंतर दोघी एका छोट्याशा हस्तकला दुकानात गेल्या. अन्वी अनेक वस्तू पाहत होती. फोटो फ्रेम, घड्याळ, पेन, डायरी, पण तिचं मन कुठेच रमत नव्हतं. दुकानदाराने विचारलं, मॅडम, नेमकं काय शोधत आहात? अन्वी हसत म्हणाली, अशी भेट जी पाहिली की त्यांना माझी आठवण यावी. तेवढ्यात तिची नजर एका सुंदर रिकाम्या लेदर डायरीवर गेली. तिने ती हातात घेतली. डायरीच्या मुखपृष्ठावर सोन्याच्या अक्षरात लिहिलं होतं, आवर जर्नी. अन्वीच्या चेहऱ्यावर आनंद खुलला. हीच? ईशाने विचारलं, पण यात खास काय? अन्वी हसली. ही मी पूर्ण करणार आहे. त्या रात्री आर्यवीर झोपल्यानंतर अन्वी शांतपणे हॉलमध्ये आली. तिने ती डायरी उघडली. पहिल्या पानावर लिहिलं, प्रिय आर्यवीर, तुम्ही मला भेट दिलेली आठवणींची वही अजूनही माझा खजिना आहे. आज मी आपल्या प्रवासाकडे माझ्या नजरेतून पाहण्याचा प्रयत्न करते आहे. पुढच्या पानावर तिने त्यांच्या पहिल्या भेटीचं छोटंसं स्केच काढलं. त्याखाली लिहिलं, त्या दिवशी मला कल्पनाही नव्हती की हा अनोळखी चेहरा माझ्या आयुष्याचं सर्वात सुंदर पान बनेल. ती लिहितच राहिली. पहिली कॉफी, पहिला पाऊस, लग्न, पहिली सहल, प्रत्येक आठवणीसोबत एक छोटंसं मनोगत. दुसरीकडे आर्यवीरही त्यांच्या तयारीत मग्न होते. ते एका इव्हेंट प्लॅनरशी फोनवर बोलत होते. मला भव्य सजावट नको, सगळं साधं असू द्या, पण प्रत्येक कोपऱ्यात आपल्या आठवणी दिसल्या पाहिजेत. त्यांनी एक खास जागा निवडली होती. तीच जागा जिथे त्यांच्या ऑफिसची पहिली टीम आउटिंग झाली होती. आज ती जागा एका छोट्या खास समारंभासाठी सजणार होती. भिंतीवर त्यांच्या प्रवासातील छायाचित्र, मंद संगीत आणि प्रत्येक टेबलावर त्यांच्या प्रेमकथेतील एका आठवणीचं छोटंसं कार्ड. दुसऱ्या दिवशी सकाळी काकूंना साफसफाई करताना अन्वीची डायरी दिसली. त्या उघडणार इतक्यात अन्वी धावत आली. काकू, ती नका उघडू. काकूंनी मिश्किलपणे विचारलं, का बरं? अन्वी हसली. सरप्राईज आहे. काकूंनी डायरी तिच्या हातात दिली. ठीक आहे. संध्याकाळी आर्यवीर त्यांच्या खोलीत काही कागद लपवत होते. तेवढ्यात काकू आत आल्या. काय रे? आर्यवीर थोडे गोंधळले. काही नाही. काकूंनी हसत हात पुढे केला. दाखव. आर्यवीरने लाजत फाईल दिली. त्यात संपूर्ण वर्धापन दिनाचा प्लॅन होता. काकूंनी तो वाचला. त्यांच्या डोळ्यात आनंद चमकला. खूप सुंदर आहे. मग त्यांनी हलक्या आवाजात म्हटलं, पण एक गोष्ट सांगू? काय? अन्वी ही तुझ्यासाठी काहीतरी खास करत आहे. आर्यवीर आश्चर्यचकित झाले. खरंच? काकूंनी हसत उत्तर दिलं. काय आहे ते मी सांगणार नाही, कारण दोघांचं सरप्राईज तसंच राहिलं पाहिजे. त्या रात्री अन्वी आणि आर्यवीर बाल्कनीत उभे होते. दोघेही एकमेकांकडे पाहून हसत होते. काय? अन्वीने विचारलं. आर्यवीर म्हणाले, असं वाटतंय तू काहीतरी लपवते आहेस. अन्वी हसली. आणि मला वाटतं तुम्हीही. क्षणभर दोघं शांत राहिले. मग एकदम दोघेही मोठ्याने हसू लागले. त्यांच्या नात्यात अजूनही प्रेमात पडणाऱ्या दोन मित्रांची निरागसता जिवंत होती. आकाशात चमकणाऱ्या चंद्राने जणू त्या क्षणाला आशीर्वाद दिला आणि वाऱ्याच्या मंद झुळकीने त्यांच्या पहिल्या वर्धापन दिनाच्या आठवणींची चाहूल आणखी गोड करून टाकली. कथेचा हा भाग इथे संपतो. पुढील भागात पाहू. वर्धापन दिनाच्या आदल्या दिवशी अन्वी आणि आर्यवीर दोघेही नकळत एकमेकांच्या सरप्राईजच्या अगदी जवळ पोहोचतील. क्षणभर त्यांना वाटेल की सगळं गुपित उघड झालं, पण नियती त्यांच्या प्रेमात अजून एक गोड हसरा क्षण लिहून ठेवलेला असेल. कथा कशी वाटली? कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.
कथा वाचल्याबद्दल आणि ऐकल्याबद्दल धन्यवाद.